ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेर हप्ता सुरू झाला. हो, खात्यामध्ये जमा झाले 3,000 रुपये. आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेला आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून हो टाईप करा. चला पटापट पटापट कमेंट करा. तुम्ही अजूनपर्यंत कमेंट केली नाही. पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा, कारण अखेर हप्ता आलेला आहे आणि सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आत्ताच आले. हो, आत्ताच आले 3,000 रुपये. सर्व बहिणी खुश झाल्या, कारण ज्या हप्त्याची आतुरतेने एवढ्या लाडक्या बहिणी वाट बघत होते एवढ्या दिवसांपासून, अखेर पैसे आले. आणि उशीर झाला त्यामुळे 2 हप्ते एकत्र. हे बघा, उशीर झाला त्यामुळे 2 हप्ते एकत्र देण्यात येत आहे. 2 हप्ते, त्यामध्ये 3,000 रुपये. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्याचे 3,000 रुपये. सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. हे बघा, आता 26 लाख बहिणी ज्या आहेत या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. 26 लाख बहिणी. आता या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. परंतु या 26 लाख ज्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला ना, या बहिणींसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आलेले आहे. हो, दिलासादायक बातमी अशी आहे, हप्ता सुरू होईल का या बहिणींचा, ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांचा हप्ता सुरू होईल का, त्यांना पण 3,000 रुपये येत आहेत का. हे बघा, यामध्ये एक अपडेट आहे. हो पण आणि नाही पण आपण म्हणू शकतो, कारण या अपात्र जेवढ्या बहिणी आहेत त्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. यामध्ये ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना पुन्हा लाभ दिला जाणार आहे, आणि ज्या बहिणी अपात्र राहतील आणि मग त्यांचा हप्ता बंदच ठेवला जाणार आहे. ज्या बहिणी पात्र असतील त्यामधून त्यांचा हप्ता सुरू केला जाणार आहे. ही अपडेट आलेली आहे. आलं लक्षात. आणि बघा, आता अंगणवाडी सेविकांना हे काम देण्यात आलं होतं. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या सेविका हे काम करणार होते. संपूर्ण चेक केलं जाणार होतं की तुम्हाला लाभ मिळत आहे का, हा प्रश्न पहिला विचारला जाणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, तुमच्या घरात किती जण लाभ घेत आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न, तुमच्याजवळ 4 चाकी वाहन आहे का. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे का. या सर्व प्रश्नांची उत्तरे शासन मागवत आहे. का मागवत आहे, कारण या योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हप्ता द्या, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी सरकार मागवत आहे. ठीक आहे. आता बघा, 3,000 रुपये, 3,000 रुपये हे 2 महिन्याचे आहेत. ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर हे चालू महिन्याचे 1,500 रुपये. ऑगस्टचे 1,500 रुपये प्लस आता जो चालू महिना आहे सप्टेंबरचे 1,500, किती झाले, 3,000. ओके. हे बघा, आता यामध्ये काही बहिणींना पैसे आले, काही म्हणजे कोणत्या बहिणींना आले ते पण सांगतो, काही काळजी करू नका. भरपूर बहिणींना हप्ता अजून आलेला नाही. हप्ता अजून आलेला नाही. तर का आला नाही, काही बहिणींना हप्ता अजून का आलेला नाही त्याचं उत्तर सांगतो. खुशखबर आहे, अत्यंत महत्त्वाची. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडक्या बहिणींनो फक्त. हे बघा, काही कारणास्तव लाडक्या बहिणींना हप्ता येत नाही. त्यामध्ये एक प्रमुख कारण आहे आधार कार्ड बँकेशी लिंक नसणं, DBT एनेबल नसणं. या कारणामुळे भरपूर बहिणींचा हप्ता थांबवण्यात येत आहे. ओके. त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करा. आधार कार्ड बँकेशी लिंक केलं तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुमचा हप्ता थांबवला जाईल. आणि भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता याच कारणाने थांबवण्यात आलेला आहे. आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे या कारणामुळे हप्ता थांबवला जात आहे. आता बघा, आता जी माहिती आपण समजून घेणार आहोत ती माहिती समजून घ्या. आता जी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ती अपडेट बघा. आता हे बघा, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. जवळपास मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, परंतु या बहिणींना अजून एक दिलासादायक अपडेट पण मी तुम्हाला सांगितली. तर हे बघा, अपात्र लाभार्थ्यांना वेगळं करणं आणि योजनेचा वापर थांबवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे, अपात्र बहिणींना लाभ बंद करण्यात येत आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे। या मोहिमेचा उद्देश म्हणजे अपात्र लाभार्थ्यांना वेगळं करणं आणि योजनेचा अपवापर थांबवणं, योजनेचा जो काही अपवापर होत आहे तो थांबवणं, यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया आहेत। आता बघा काय आढळलं गैरव्यवहारात, आता जो काही गैरव्यवहार होत आहे आणि त्या गैरव्यवहारात काय आढळलं त्याबद्दल माहिती बघा। माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्राथमिक विश्लेषणानंतर काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। एका कुटुंबातील 3 किंवा अधिक महिलांनी नोंदणी केल्याचे आढळले आहे। बघा आता एका कुटुंबात फक्त 2 जण लाभ घेऊ शकतात असं GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर बघा एका कुटुंबात 3 किंवा अधिक महिलांनी नोंदणी केल्याचं आढळलेलं आहे, म्हणजे हा अपवापर केला जात आहे योजनेचा। वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांनी लाभ मिळाल्याचे दिसते। बघा ज्यांची वयोमर्यादा ही ओलांडलेली आहे त्यांनी देखील लाभ घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर बघा काही प्रकरणामध्ये पुरुषांनी खोट्या पद्धतीने अर्ज करून लाभ घेतल्याचे उघड झालेलं आहे। आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, त्यामध्ये पुरुषांचं काय काम, परंतु पुरुष वर्गाने देखील लाभ घेतल्याचं इथे समोर येत आहे आणि हा व्यवहार जो आहे तो या योजनेचा झालेला आहे। त्यानंतर बघा पुढे यामुळे सरकारने राज्यभरात अंगणवाडी सेविकांमार्फत व्यापक पडताळणी मोहीम हाती घेतली आहे। आता अंगणवाडी सेविकांना हे काम देण्यात आलेलं आहे, परंतु अंगणवाडी सेविका देखील या कामास नकार देत आहे, अशी माहिती बातमी समोर आली होती की आम्ही हे पाप करणार नाहीत। कारण बघा आता एका घरात 3 जण लाभ घेत असतील तर त्यापैकी 1 जणाचा लाभ बंद करायचा आहे, मग अंगणवाडी सेविकाच्या मार्फत ते होणार आहे। मग अंगणवाडी सेविकांमार्फत म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणत आहे की जरी असं केलं तर घराघरात भांडण होतील आणि हे पाप आम्ही करणार आहे असं अंगणवाडी सेविका म्हणत आहेत। ठीक आहे, परंतु सर्व पडताळणी होणारच आहे। पुढे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची शासन स्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे। बघा शासन स्तरावर आता नियमित पडताळणी केली जात आहे आणि ज्यांचा लाभ हा बंद झालेला आहे किंवा ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांची पुन्हा फॉर्म जे आहेत ते चेक केली जाणार आहेत आणि जरी पात्र असतील तर लगेच त्यांचा लाभ सुरू केला जाणार आहे। हा सर्वात मोठा निर्णय इथे घेण्यात येत आहे। ओके, आणि राहिला विषय 3000 रुपयाचा, चला त्याबद्दल आता जे अपडेट आहे ते अपडेट समजून घ्या। तर 2 हप्ते एकत्र तुम्हाला बघा आता सध्या एकच चर्चा चालू आहे की 2 हप्ते येतील असं चर्चा सध्या चालू आहे। हे बघा आता तुम्हाला ऑगस्टचा हप्ता अजून आलेला नाही पहिलेच, आणि आता ऑगस्ट प्लस सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील अशी माहिती सध्या व्हायरल होत आहे आणि अशी चर्चा सध्या चालू आहे। हे बघा आता शासनावर आहे ते, शासन जरी असा निर्णय घेईल की जास्त उशीर झाला त्यामुळे आम्ही 2 महिन्याचे पैसे एकत्र देऊ, तर 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी आता येऊ शकतात 3000 रुपये। कारण महत्त्वाचं असतं निधीच अजून मंजूर झालेला नाही, त्यामुळे हे बोलणं सोपं आहे, परंतु निधी आल्यावर ते समजून जाईल आपल्याला की निधी किती आला। निधीवरती आहे ते, जेवढा निधी मंजूर होईल, आता मंजूर पण झालेला नाही निधी अजून, आणि हा निधी मंजूर झाल्यानंतर तो DBTवरती जाणार आहे, DBTवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे। त्यामुळे निधी किती मंजूर होतो, हा 2 हप्त्याचा निधी मंजूर होतो का एकच हप्त्याचा निधी मंजूर होतो हे समजणं पहिले फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा निधीच येऊ शकतो माझ्या माहितीनुसार। ऑगस्टचा जरी निधी पास झाला तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळतील लाडक्या बहिणींनो, ते पण मागील महिन्याचे ऑगस्टचे। आणि जरी 2 हप्त्याचा जरी निधी पास झाला तर मग तुम्हाला 3000 रुपये मिळतील लाडक्या बहिणींनो। आणि आता कोणत्या क्षणी हप्ता देखील सुरू केला जाणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला विचारतो जरी हप्ता कोणाला आला असेल, कारण आता सुरुवात होणार आहे, त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे। मग ते 1500 आले की 3000 रुपये आले ते कमेंट करून सांगा, कारण हे अजून निश्चित झालेलं नाही। ओके, हे निश्चित झालेलं नाही, त्यामुळे अजून प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल आता फक्त मोबाईलचे SMS चेक करत राहा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला SMS येणार आहे तुमच्या मोबाईलवरती। आलं लक्षात? ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आली ती माहिती सर्व सांगितली मी तुम्हाला। व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा,
चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.